तर राज ठाकरे हे राजकारणातले खरे गजनी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी केली आहे। बदलत्या भूमिकेमुळे लोकांचा तुमच्यावर अविश्वास निर्माण झालाय अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलेलं आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं देखील आता राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे। राज ठाकरेंच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। आणि या संदर्भात राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। खास करून राष्ट्रवादी काँग्रेसचे 42 आमदार कसे निवडून येतात याबाबत शंका उपस्थित केली गेली, टीका केली गेली अजित पवार यांच्यावर। काय आपलं मत आहे? राजसाहेब हे राजकारणातले खरे गजनी आहेत। त्यांनी भाषण करण्याच्या आधी शर्टावर घेऊन यायला पाहिजे होतं की 2014ला आपण कोणाच्या विरोधात आरोप केले, 2019च्या विरोधामध्ये निवडणुकीत आपण कोणावरती आरोप केले आणि 2024 मध्ये आपण कोणावरती आरोप केले। ते जर नुसतं लिहून आणून वाचले असते तर त्यांना कळालं असतं की आपण नेमकं कुठं चुकतोय। नेहमी भूमिका बदलल्याच्या नंतर लोक तुमच्यावर विश्वास कसा ठेवतील आणि दुपारी उठून सुपारी घेऊन बोलायला लागलात तर लोक त्याच्या पाठीशी राहत नाहीत। कधी तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवले नाहीत। ज्या वेळेस 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला अपयश भेटलं त्यावेळेस आम्ही जनतेमध्ये गेलो, जनतेचे प्रश्न आम्ही सोडवण्याचं काम केलं। जनतेचा जो आम्ही विश्वास गमावला होता तो विश्वास आम्ही परत कमवला आणि त्यानंतर आम्हाला ही मतं भेटलेत। लोककल्याणकारी योजना आमच्या सरकारने घेऊन आलं, त्याच्यावरती आम्ही जिंकून आलेलो आहोत। आम्ही दुपारी उठून सुपाऱ्या घेऊन राजकारण करत नाही, आम्ही राजकारण करतो की जनतेच्या हिताचं काय करू शकतो। परंतु राजसाहेबांच्या बदलत्या भूमिका हे त्यांनी जर कधी नुसतं आपलं भाषण जरी ऐकले, पाठीमागच्या सभेत काय बोललो होतो आणि आता काय बोलतोय, तर त्याच्यावरून त्यांना समजेल की आपण कुठं चुकतोय। एकीकडे तुम्ही भूमिका बदलायच्या आणि दुसरीकडे तुम्ही अपयशाचं खापर मात्र मशीनवर फोडायचं, अपयशाचं खापर मात्र लोकांच्या मानसिकतेवरती फोडायचं। परंतु स्वतःच्या बदलत्या भूमिका तुम्ही त्याचा विचार करायला पाहिजे आणि मला वाटतंय राजसाहेब दुपारी उठून सुपारी घेऊन राजकारण करता येत नाही। तुम्हाला लोकांचे प्रश्न सोडवावे लागतील, पहिलं ते समजून घ्यावे लागतील, मग सोडवावे लागतील। तुम्हाला लोकांची नसच कळलेली नाही असं मला वाटतं। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास सह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।